अंधश्रद्धेचा फायदा घेऊन एका ढोंगी बाबाने पुन्हा एकदा एका कुटुंबाला लुटलंय। आधी अशोक खरात, मग महादेवाचा अवतार सांगणारा तो ढोंगी, नंतर पम्मी गुरु आणि आता ठाण्यात अजून एका ढोंगी बाबाचा महाघोटाळा समोर आलाय। प्रकरण आहे ठाण्यातल्या कासारवडवली परिसरातलं। एका कुटुंबाला काळ्या जादूची भीती दाखवून एका भामट्याने अक्षरशः कंगाल केलंय। जानेवारी 2024 मध्ये एका कार्यक्रमात या कुटुंबाची मंजुनाथ शेट्टी नावाच्या व्यक्तीशी ओळख झाली। कुटुंब आर्थिक अडचणीत आहे हे लक्षात येताच त्याने भन्नाट स्टोरी बनवली की तुमच्यावर नातेवाईकांनी काळी जादू केलीये, म्हणूनच तुमची प्रगती थांबलीये वगैरे, आणि असं सांगून त्याने या कुटुंबाच्या मनात दहशत निर्माण केली। मग काय, काळ्या जादूचा प्रभाव काढतो सांगून कधी 12 ज्योतिर्लिंगाच्या यात्रेच्या नावाखाली तर कधी विधी आणि पूजेच्या साहित्यांसाठी त्याने पैसे उकळायला सुरुवात केली। फक्त फेब्रुवारी ते एप्रिल 2024 मध्येच त्याने 10 लाख रुपये रोख घेतले आणि नंतर मे 2024 ते जानेवारी 2026 मध्ये ऑनलाईन ट्रान्सफर करून 1.56 कोटी रुपये स्वतःच्या आणि आईच्या खात्यात ट्रान्सफर करायला लावले। इतकंच नाही तर मी जेलमध्ये गेलो तर तुमचे विधी अपूर्ण राहतील असं इमोशनल ब्लॅकमेल करूनही पैसे उकळले। कासारवडवली पोलिसांनी आता या मंजुनाथवर गुन्हा दाखल केलाय, पण अजूनही त्याला अटक झालेली नाहीये। पण प्रश्न एकच उरतो, सुशिक्षित असूनही आपण अशा अंधश्रद्धेच्या जाळ्यात का अडकतोय? कोणत्याही बाबा बुवांच्या थापांवर विश्वास ठेवण्यापेक्षा आपल्या स्वतःच्या कष्टांवर विश्वास ठेवा। तुम्हाला अजून असे कोणते ढोंगी बाबा माहिती आहेत का? कमेंट्स मध्ये सांगा आणि अशाच अपडेटसाठी सबस्क्राईब करा सलाम ठाणे।